शिष्यवृत्ती परीक्षेला परिच्छेद आणि कवितेवर आधारित प्रश्न आणि त्याचे पर्याय देऊन उत्तरं लिहायला सांगितलं जातं. वास्तविक पाहता हे परिच्छेद किंवा या कविता मुलांनी यापूर्वी कधी वाचलेल्या नसतात आणि त्यामुळे ती कविता जर त्या मुलांच्या समोर पहिल्यांदाच गेली तर मुलांचे आकलनाचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. विशेषतः या कवितांचे विषय जे दिलेले असतात ते विषय म्हणजे काही निसर्ग कविता असतात, काही देशप्रेमावर आधारित, आई वडील परिश्रम कुटुंब किंवा कष्ट करणारा शेतकरी किंवा वैज्ञानिक पर्यावरण, त्याचबरोबर समाज जीवन आणि तंत्रज्ञान, अशा या विषयावर ही कविता असू शकते. वास्तविक पाहता कविता देताना तिचा आशय मात्र थोडासा काठिण्य पातळीचा विचार करता जास्त असतो. अशा वेळेस ती कविता मुलांनी काय करावं, वाचावं का, कवितेचे विषय पाहावेत का, या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला मुलांना पहिल्यांदा आपण हे सांगितलं पाहिजे किंवा मुलांनी या गोष्टी करावेत की ही कविता कोणत्या विषयाशी संबंधित आहे, या कविता कोणाबद्दल आहे, या कवितेमध्ये कोणता गर्भित असे सांगितलेले आहे, ही कविता कुठे नेमकी, त्याचं स्थान कुठलं आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये ही कविता कवीला सुचलेली आहे, या सर्व बाबींचा, या प्रश्नांचा आपण थोडासा विचार केला तर कविता समजायला काही कठीण वाटत नाही. हे करत असताना कवितेमध्ये जो मूळ गाभा आहे, गर्भित आहे, तो गाभा, कवीचा मूड कोणता आहे, त्यातून कोणती प्रेरणा दिलेली आहे का, सुख आहे का, दुःख आहे का, किंवा त्याचं वर्णन किंवा कुणाविषयी तक्रार केली आहे का, कुणाची स्तुती वगैरे केलेली आहे का, या सर्व बाबींचा विचार कवितेमध्ये करावे लागतो. वास्तविक पाहता ही कविता त्या कवीला कोणत्या मनस्थितीमध्ये सुचलेली आहे तिथपर्यंत जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं कवितेचा गाभा आपल्याला समजणं असं होतं. आणि त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे शब्द ज्या कवितेतले आहे वाचताना ते पहिल्यांदा लक्षात ठेवावे लागतात. कवितेत प्रत्येक कडवं किंवा प्रत्येक ओळ वाचताना त्या प्रत्येक शब्दाला काहीतरी विशिष्ट महत्त्वाचा अर्थ असतो आणि हे करत वाचत येत असताना शेवटच्या कडव्यामध्ये मात्र संपूर्ण कवितेला कलाटणी दिलेली असते. त्याच्यात एखादा संदेश असतो, त्याच्यात एखादा बोध असतो आणि तो बोध आपल्याला समजावून घेतला पाहिजे. थोडक्यात काय होतं, कवितेचा निष्कर्ष, कवितेचा उद्देश त्या शेवटच्या कवितेच्या कडव्यामध्ये समाविष्ट झालेला असतो. म्हणून पहिल्यांदा वाचताना कवितेचा अर्थ, कवितेचा आशय, त्याचबरोबर कवितेचा मध्यवर्ती गाभा किंवा कल्पना, ही कविता कशाविषयी आहे, या सर्व बाबी मुलांना शिकवाव्यात किंवा मुलांनी या समजावून घ्याव्यात. हे करत असताना या कवितेमध्ये काही अलंकार आहेत का, अलंकारिक शब्द आहेत का, अलंकारित काही ओळी आहेत का, काही वाक्प्रचार आहेत का, त्या कवितेची शैली कशी आहे, त्याच्यामध्ये उपमा पुनरुक्ती झाली आहे का, अनुप्रास असलेल्या काही शब्दांची पुनरुक्ती झालेली आहे का, अतिशयोक्ती एखादं वर्णन केलेलं आहे का, या सर्व बाबी आपल्याला बारकाईनं पाहाव्या लागतात. म्हणजे नवनवीन कविता त्याच्यासाठी तुम्हाला वाचाव्या लागतील. काही बहुपर्यायी प्रश्न आपल्याला त्याच्यावर निर्माण करता येतात का, किंवा आपल्या मार्गदर्शकाच्या मदतीने हे करता येऊ शकेल का, या सर्व गोष्टीचा विचार कविता आधारित प्रश्नावर करावा लागतो. कविता वाचली आणि लगेच पर्याय तुम्ही लिहायला गेले असं काही होऊ शकत नाही. यासाठी समजपूर्वक कविता वाचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे करत असताना शिष्यवृत्तीला बसलेल्याच काय पण सर्वांनी अनेक कविता वाचल्या तरच त्याच्यातले आशय आपल्याला चांगले समजतात आणि त्या दृष्टीने मुलांनीसुद्धा अधिकाधिक कविता वाचल्या पाहिजेत. आपल्या वर्गाच्या व्यतिरिक्त इतर वर्गांच्या कविता जरी वाचल्या तरी आपल्याला त्याच्यातले आशय समजतात, समजून घेतात आणि यासाठी प्रॅक्टिस करावी लागते.
अशाच प्रकारे काही कविता, काही शिष्यवृत्तीच्या काही माहिती पाहण्यासाठी तुम्ही पुन्हा हे व्हिडिओ पाहायचे असतील तर त्यांना लाईक केलं पाहिजे. आपल्याला ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहता येतील.